What are the differences? Huh? Am Am I I audible audible to to all all of of आणि फिक्स्ड लो कॉस्ट आणि फ्लोटिंगची हाय कॉस्ट. What about maintenance of the two plants? लो कशाची लो? फिक्स्ड आणि स्किल्ड लेबर लागतील का अनस्किल्ड लेबर चालतील? What about labor requirement? Skilled laborers are necessary or unskilled are okay?
हो फाईल पाठवा लवकर. आणि हा मुलगा आहे तो बीएससी ॲग्रीकल्चर आहे. बीएससी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट आज आहे. ते इकडे वर वेगळं आहे. ते तर नाही तर काय मी काय म्हणतो बीएससी ॲग्रीकल्चर नाही झालं. डुबल झाली का नाही पाहिजे. काय सिच्युएशन वरनं खाली पळत यायचं त्या फाईल साठी मला. पाठवा लवकर. हा पहिल्यांदा लॉग इन केले कोणीतरी दुसरीकडनं लॉग इन करून ठेवलं माझं ते तिकडनं ऑटोमॅटिक मी लेफ्ट झाले. बीचं आपलं तुमचं लॉग इन कोणीतरी केलं ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग स्टॉप झालं सगळं लेफ्ट झालं आणि माझा मोबाईल फक्त कनेक्ट झाला. हां आणि मग अजून चालू करते कुठला तर डिफरन्स विचारते तोपर्यंत तर लगेच दुसऱ्या लॅबमध्ये गेली ट्युटोरियल हॉलमध्ये गेली सगळं चालू केलं सगळं आपलं लॉग इन केलं सगळं केलं तोपर्यंत फोन आला. त्याचं इन्स्टिट्यूटचं लॉग इन फक्त माझ्याकडे हो दुसऱ्या कमिशन नाही. व्हॅलिडिटी ओरिजिनल नाही हो मॅडम नंतर. हो ओरिजिनल लागते. ओरिजिनल लागते. मी घेतलं नाही काही ऑनलाईन प्रिंट घेऊ कलर प्रिंट घ्यायची पाहिजे नाही. कलर प्रिंट काढा कलर प्रिंट काढून घ्या कुठले नाही आधीच कॉस्ट व्हॅलिडिटी कलर प्रिंट देते का धुमाळ मॅडमला मी जाऊन माझं वरनं खाली खाल्लं वर करायला लागलं सगळं माहितीये का. चौधरी ले लो चौधरी सर को दे दो कितना कंफर्म हुआ है क्या है बोल के बेटे बेटरमेंट कितना की है प्रिंट कितना आ गया नाव नाही माझ्याकडे बेटरमेंट म्हणून केले ते. हवा आता पासवर्ड चेंज केलं माझ्याकडे नवीन चेंज केली ना.
मी तर ते सांगत आहे पण माझ्याकडे आहे की पासवर्ड केलं. तर जे इधर कितना खाना है नहीं है मिलो इधर जाके वेबसाइट पे देखो और क्या तेच टाकून बघितलं तरी नॉलेज पासवर्ड यायला हो दुबल सर ते टोटल किती जणांनी ऍडमिट केले त्यांची लिस्ट द्यावं. लॉग इन होत नाही त्यांनी काल आपले राऊंड संपले काल पासवर्ड चेंज केले इन्स्टिट्यूट वाल्यांनी. DSY तर होत नाही रिजेक्टेड यायला एवढा वेळ मग मी काय विचारते किती कन्फर्म झाले किती बेटरमेंट आहे. आता सर सांगा आपल्याला दिसत नाही. आपल्याला त्यानंतर त्यांना कॉल करून असा प्रॉब्लेम कंप्लीट लिस्ट तो येते आपण बेटरमेंट नॉन ओव्हरऑल काही पण करू वेगळे येणार आहे ऍडमिट केलेले वेगळी ऍडमिट असं नाही आहे प्रोसेस केलं अभी कुछ भी नहीं किया बेटरमेंट भी नहीं किया नॉन फ्रीज भी नहीं किया बेटरमेंट भी नहीं किया फ्रीज भी नहीं किया टोटल 46 चाहिए मला उसमें मोरेशन करून लास्ट पीरियड का एक सबमिट है ना दे आर फ्रीज अहो माझं सगळं लेक्चर वगैरे झालं तुमच्या नादात मी जाऊ खबर सांगा मला फक्त तुमचं नाव काय. आणि फार्मसी काय कसं माहिती आहे सगळं मिसमॅनेजमेंट मला वरनं खाली बोलवून घेतलं माहिती खाली झाले म्हणून. सर मिसमॅनेजमेंट म्हणजे काय एखादं डॉक्युमेंट रिअल नाही तर ती फाईल तुम्ही करून घेताय मग काय मला त्याच्या अगोदर तुम्ही काय म्हणलं हो एक तास बसणार मेरे को बुलाया तो नहीं कर सकते ना अभी आप क्या बोले मेरे को कब कॉल किए मैं कॉल किए तो मैडम बताइए ना मैं ऐसा करना नहीं पड़ता त्यांचं कलर प्रिंट आणेपर्यंत मला त्याची कंडक्ट होते कलर प्रिंट आहे ना तिथलं मला सांगा हो तुम्ही एकदा मी तुम्हाला देत नाही एक जास्त सांगा त्यामुळे काय करायचं सांगते कन्फर्म कॅन्डिडेट आता थांबा ते पहिल्यांदा हे लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर इन्स्टिट्यूट BE मध्ये जायचं ना त्यामध्ये नंतर इन्स्टिट्यूट लॉग इन करायचं हां ते आपलं पासवर्ड हा पासवर्ड माहित नाही बघूया हां आता ह्यामध्ये गेलं ना कन्फर्म कॅन्डिडेट ऍडमिशन करायचं त्यांचं ऍप्लिकेशन ID टाकायचा ID टाकल्यानंतर प्रोसीड करायचं तिथून प्रोसीड केल्यानंतर खाली त्यांचे सगळे डिटेल्स आपल्याला एडिट काय करायचं तर फीची डिटेल्स येतील फीची डिटेल्स आल्यानंतर तिथं बाय कॅश बाय DD बँक असेल त्याचं बाकीचं व्हेरीफाय करून ठेवायचं का आपण मग त्याला पाठवायची व्हॅलिडिटी आहे काय काय देते हां त्यामुळे चूज करू आपण सर तुम्ही किती वाजता येता मला सांगा माईक चालू आहे आपला
Okay. So next point is biomass yield. So biomass yield is nothing but what? It is the ratio of amount of biogas produced to the amount of substrate consumed. Means what? Whatever the biomass, raw biomass we are using, the amount of that biomass, raw biomass or substrate consumed to the, by using that substrate, how much amount of the biomass is or biogas is producing. So that is called as the biomass yield. Suppose here in the table you can see that wheat straw whole, wheat straw micronized, grass, sugar beet leaves, tomato stems, corn store, etc. biomass types are shown here. In front of that, how much amount of the biogas can be obtained per kg in case of liquid, per liter. It is shown here. And how much amount of the average methane content we can get, this is also listed here. So which type of the biomass or raw biomass is beneficial, with high amount of the methane content or low amount of the methane content? We want high amount of the methane content. So which one is the best source of the biomass? That is shown here. So if we see first three, wheat straw whole, wheat straw chopped at 3 centimeter, wheat straw micronized at 0.2 centimeter. If we compare this, wheat straw whole means wheat straw means what? जे आपण गहू लावतो शेतामध्ये त्यानंतरची जी स्ट्रॉ सारखी खाली ती त्याचा पार्ट असतो ना त्याला व्हीट स्ट्रॉ असं बोललं जातं. तर त्यामधून जे भेटणारे मिथेन कंटेंट आहेत ते 78.5% आहेत पर kg. Means what? If you are using 1 kg of the wheat straw, whole amount of the wheat straw, we can get 78.5% of the methane content from that wheat straw. And if that wheat straw is chopped at 3 centimeter, that means that whole wheat straw is cutted at for every 3 centimeter, and if you utilize that wheat cutted or chopped wheat straw for as a biomass, we can obtain 80.2% of the methane content by utilizing chopped wheat straw. Similar like wheat straw micronized at 0.2 centimeter. If you minimize the size of the wheat straw at 0.2 centimeter and utilized 1 kg, so from that we can get 81.3% amount of the methane content. Similar like for the other things also, if you speak about the animals manure, cow manure, by utilizing cow manure, we can get 50 to 60% of the methane content. Then pig manure, manure is nothing but what? Shenkhat. So from pig manure we can get 60% of the methane content. Horse manure, 66% of the methane content. Then from the sheep manure, 65% of the methane content we can achieve. Then human feces, that means the waste of the human, from that we can obtain 50% of the methane content. Or last one is the sewage sludge. Sewage sludge is nothing but what? Sludge, जे कैलासला उरलेलं तरंगणारं पार्ट असतो त्या स्लज पासून पण आपल्याला 50 to 60% amount of the methane content मिळू शकतात. So this is about the biomass yield. That is means what? It is the ratio of the amount of the biomass produced as compared to the
whatever the substrate consumed, that means the amount of the biogas produced, how much amount of the biogas is produced by utilizing raw material. So that ratio is called as the biomass yield. Okay. So next point is the biomass combustion characteristics. That means whatever the biomass available in the environment, if you utilize that biomass for the combustion process, that means the direct burning process. If you are utilizing that biomass, raw biomass available in the environment for the direct burning process, so which properties should be considered, or that properties of the biomass that influence the combustion process? Means what? The properties of the biomass are affecting on the combustion process. So that points are noted here. So first one is the biomass density. Whatever may be the raw material, the density of that material should be considered while the combustion process is happening. Second, particle size of that particle. One by one we are explaining that point. We are going to explain that point. We are just reading the main points here. Then surface area of that biomass. Then elemental composition. If you speak about the elemental composition, then chemical composition, etc. points are considered. Then heating value, how much amount of the heating value should be obtained. Then amount of the volatile matters. Volatile matters are nothing but what? Inorganic materials that are going to change their state. That means by burning, they are going to change in the gaseous state or solid state, etc. states are called as the volatile matters. Then moisture content, how much amount of the moisture or unwanted particles are available in that material. So first one, if we speak about the first one, biomass density. So for the combustion process, particles having high density are usually considered for the combustion because they are good for the combustion. And then second, biomass with lower density is more expensive to store and transport, and also they are needed to larger values than the higher density biomass for producing required amount of energy. Now what happens if you are utilizing the biomass material having low density? We need higher density biomass for the burning process or for the combustion process. For the burning process or for the combustion process. If you utilize the lower density material for the combustion process, so what happens? If you want to achieve same amount of the energy by utilizing low density material, you need to utilize more material as compared to the high density materials. And biomass with lower density is more expensive to store and transport also. So wood is the best example of the highest density. In that wood also there are many types. Hard wood chips. Chips are nothing but what? Cutted parts. We are speaking like लाकूड म्हणतो आपण त्याला. कट केलेलं लाकूड तसं. Hardwood chips, then softwood chips. Depending on that types also, density of the wood is dependent. Then pellets is nothing but what? Biomassच्या गोळ्या म्हणतात त्याला. Then sawdust means what?
whenever we are cutting that wood, the dust of that wood is called as the sawdust. Then planer shaving, whenever that planer shaving is what we can say for that in the garden or while making the furniture, shaving of the wood is done. That means the they are cutting the trees in a plain way, or whatever the wastage coming out from that wood is called as this planer shaving. I will show you the images of the here. I think screen is visible to all of you. So in the first case, you can see the planer shavings that we are getting from the wood. In the second image, you can see pellets, and in the third image, you can see the straw biomass that we are getting from the wheat trees or wheat crops. हे जे काही वेस्टेज आहे, स्ट्रॉ वेस्टेज that we are getting from the wheat crop, म्हणजे गव्हाची शेती केल्यानंतर जे काही वेस्ट भेटतं त्याला काय म्हणतात, स्ट्रॉ बायोमास. And next is the hammer milled biomass. That means that this is the process utilized for reducing the size of the biomass. That means for the cutting purpose or for making the dust of the biomass. So while considering the density of the wood is also low. Then for the sawdust it is 0.12. For the planer shavings it is 0.10. It is too good for the burning as a fuel. Then for the straw 0.02 to 0.04. This is the much lower density, and it can be easily transported from the one place to another place, and it can be easily stored in at any place because the size of that straw and pellet sawdust is much smaller as compared to the high density materials. Then hammer milled products are also beneficial for the combustion process. So the density of the hammer milled biomass is 0.02 to 0.11. So this is the density per kg. And for the burning or combustion process, the biomass available should be dry and ash free. Much amount of the ash should not be created by burning such type of the fuels. So are you understood the point of the biomass density? Is anyone present here? Or you just joined? Shivani, Ashwini, Pratijna, Aditya, then Bijli, Sangeeta, Kishori, Swapnali. Okay. Chaitanya, are you understood this point? Okay.
सो डेन्सिटी कमीत कमी जर तुम्ही जे काही सॉलिड वूड कन्सिडर केलं, जर सॉलिड वूड कन्सिडर केलं तर त्याची डेन्सिटी काय होणार, हाय होणार. पण तेच वूड जर तुम्ही चॉप केलं, कट केलं किंवा त्याचं सॉफ्ट वूड चिप्स बनवले किंवा त्याचं डस्ट बनवली. डस्ट म्हणजे काय, कट केल्यानंतर त्याचे छोटे छोटे प्लेनर शेविंग जर क्रिएट केले तर त्याची काय होते, डेन्सिटी कमी होते आणि ते कंबशन प्रोसेससाठी काय होते, इझी होऊन जाते. So these are the this is about the biomass density. As compared to that, जर तुम्ही जर कट केलेला भुसा असतो ना ह्याचा, लाकडाचा भुसा जर जाळायला घेतला तर भुसा लवकर जळेल का लाकूड लवकर जळते? Okay, next point is the particle size. So next point is the particle size. So biomass with smaller particle size are good to speed up the combustion process. So whenever we are burning that biomass raw material for the burning process or for the combustion process, the particles should be smaller of that material so that it can be easily burned or it can be easily combusted. And it reduces the risk of the partial combustion. If you are utilizing big size of the wood for the burning process, that will not get fully burned. But instead of that, if you utilize sawdust, that means the dust that we got from the chopping the wood. So that dust should be, or that dust wood will be easily burned. So this is about the particle size of the raw material or biomass. So the next point is the heating value. So heating value is also dependent on the particle size and the moisture content and which raw material we are utilizing for the burning process. So heating value represents the amount of energy released during the burning of the biomass. That means what? Heating value is dependent on the, whenever we are burning that material, the amount of the heat energy that we are getting from the biomass. त्यामधून जे आपण बायोमास आपण बर्न केल्यानंतर त्यामधून जे आउटपुट भेटतं किंवा हीट अवेलेबल किंवा एनर्जी आपल्याला जी भेटते त्यावरती त्याचे heating value depend असते. So heating value represents the amount of energy released during the burning of the biomass. So whenever material required for the combustion process, so it should be noticed that biomass having high heating value should be always preferred for the burning process or for the combustion process, so that maximum amount of the heat energy can be achieved by burning the biomass. So next is the moisture content. Moisture content always has negative impact or negative effect on the combustion process. So if the moisture content is high, some of the energy needed for the combustion will be spent for the evaporation of the water. Means what? If that particle or if that material is having water content in that material and we are utilizing that material for the burning process. So what happens? A maximum amount of the heat energy will get wasted for the evaporation of that water content in that material. म्हणजे एखादं लाकूड जर मॉइश्चर कंटेंट असेल त्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण प्रेझेंट असेल तर इझिली बर्न तर ते होतच नाही,
पण त्याला प्रॉपरली बर्न होण्यासाठी जिथं वॉटर कंटेंट आहे तो पार्ट, त्या पार्ट मधलं जे वॉटर कंटेंट आहे त्याचं इव्हॅपोरेशन झाल्याशिवाय ती बर्निंग प्रोसेस कम्प्लीट पण होत नाही. म्हणजे त्याचं काय होतं, पार्शियल बर्निंग होत आहे. पार्शियल बर्निंग मुळे काय होतंय, फॉगी एन्व्हायरमेंट क्रिएट होतंय. फॉगी एन्व्हायरमेंट म्हणजे काय होतंय, फॉगी एन्व्हायरमेंट मीन्स व्हॉट, धूर क्रिएट होतंय. And that is not good for the health of the operator. So whenever material required for the, whenever you are considering the properties of the material required for the combustion process, so moisture content should be considered on the highest priority. And whenever that biomass is needed for the combustion, the moisture content should the moisture content available in that material should be less than 10%, and such material is only preferred for the burning process or for the combustion process of the, such material is utilized for the combustion process, or raw material having less than 10% of the moisture content. त्यामध्ये कुठलेही वॉटर अवेलेबल किंवा अनवॉन्टेड कॉम्पोनंट्स असायला नको आहेत. और मटेरियल हॅव्हिंग लोएस्ट डेन्सिटी, इट शुड बी ड्राय. So the next is the volatile matter. Volatile matter means what? Volatile matter means what? Who will tell me volatile matter means what? Who will tell me volatile matter means what? The materials who are changing their state are called as the volatile matters in case of the renewable energy sources. So coal may be the best example of the volatile matters. So coal is changing his state as in earlier way. So the presence of more amount of the volatile matters improves the combustion process because the state of that material is getting changed easily or in a fast way. So it is very beneficial for the combustion process. So the last point is the elemental composition. So the inorganic material present in biomass are determined from its ash content. So whenever that properties are going to consider, so elemental composition is also one best example. So the mineral content of in the biomass or the ionic components in insoluble ionic components in ash, म्हणजे ते बर्न पण होत नाहीत आणि त्यांच्यावरती कोणती इफेक्ट पण होत नाहीत असे कॉम्पोनंट ऍश मध्ये. लाकूड बर्न केलं किंवा कोणताही बायोमास कंटेंट बर्न झाला, त्या बर्न झाल्यानंतर त्यामध्ये काही असे कॉम्पोनंट्स असतात ज्याच्यावरती कोणताच इफेक्ट पडत नाही, ते बर्न पण होत नाहीत आणि ते सॉलिड स्टेट मध्ये अवेलेबल राहतात ऍज अ वेस्ट म्हणून. तर अशा केसमध्ये काय होतं, इनसोल्युबल म्हणजे त्याचं काहीच होत नाही, ऍश क्रिएट होत नाही, ते बर्न होत नाहीत, त्याचं गॅसियस स्टेटमध्ये कन्व्हर्जन होत नाहीत, असे काही कॉम्पोनंट्स असतात. म्हणजे जर कावडंग कन्सिडर केलं, कावडंगमध्ये कावडंग जेव्हा युटिलाइज केलेलं असतं बर्निंग प्रोसेसमध्ये, सो ॲट दॅट सिच्युएशन व्हॉट हॅपन्स, that cow dung also consists of some amount of the stones, little amount of the stones, crushed stones. So that stones are not getting burned. They make one type of the disturbance while burning process. So this is also insoluble ionic components in ash act as heat sink because it is not getting burned but also it absorbs the heat available or heat generated. It acts as heat absorbing media in that process, so that heat energy is getting wasted
at that place. So this is about the elemental composition. Okay, if anyone having query regarding this can ask me. समीर, दीपक, शंतनु, वेदांत, दीपाली. स्ट्रॉ बायोमास म्हणजे काय तुम्हाला समजलंय का? नेमकं काय आहे स्ट्रॉ बायोमास? हे इंग्लिश मध्ये आपल्याला लवकर क्लिक होत नाही. आपण डेली लाईफ मध्ये ते पाहिलेलं असतं पण आपल्याला क्लिक होत नाही ऍक्च्युली. सो व्हॉट इज ऍक्च्युली स्ट्रॉ बायोमास? और व्हॉट मे बी द एक्झाम्पल्स ऑफ द स्ट्रॉ बायोमास? More examples of the straw biomass. Okay, we will just revise what are the contents that are getting affected while in the combustion process that we seen in the today's lecture. Who will tell me that content? Near about 6 to 7 contents we seen in this lecture, like density, particle size, etc. So what are the other contents? Is anyone listening to me or not? Okay, I take a screenshot of your attendance. कंटेंट सांगा आणि लेफ्ट व्हा. एक एक कंटेंट सांगा. कोणकोणते कंटेंट बघितलेत आपण आता? श्रद्धा, पूजा, सुवर्णा. Okay, all are understood the points that we have seen in this lecture. Shall we stop here or you want to conduct for the more time also? No response from anyone. Shrishel, Mangesh, संगीता, बिजली. थांबायचं का कंडक्ट करायचं पुढे नेक्स्ट लेक्चर? हो किंवा नाही, काहीतरी बोला. किंवा काहीच समजलेलं नाही हे सगळं रिपीट करा, काहीतरी बोला. थांबू मॅडम. आज जे पाहिले ते समजले का तुम्हाला? कंडक्ट
आज जे आपण पॉइंट्स बघितलेत ते समजलेत का तुम्हाला? का रिपीट करायचे? Okay, anyone is not responding. I will not mark your attendance. Okay, we will stop here. हो किंवा नाही एका म्हणजे एका सेंटेन्स मध्ये उत्तर द्या, एका वर्ड मध्ये द्या. येस मॅडम समजलं. Okay, we will stop here.